महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। यापुढे या सवलतींचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना महामंडळाने दिलेले ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे। त्यामुळे प्रवासाच्या सवलत योजना अधिक पारदर्शकपणे आणि योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे। मार्च 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सवलत दिली जाते। मात्र आता यापुढे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत। यापुढे महिला प्रवाशांना 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाने जारी केलेले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे। हे ओळखपत्र नसेल तर त्यांना पूर्ण तिकीट काढावे लागेल। राज्याबाहेर प्रवास करताना ही सवलत महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच लागू होईल। सीमेनंतरच्या प्रवासासाठी संपूर्ण तिकीट दर भरावा लागेल। काही शहरांतर्गत मार्गांवर ही सवलत लागू होणार नाही, त्यामुळे अशा मार्गांवर पूर्ण तिकीट काढावे लागेल। ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतींमध्येही काही बदल करण्यात आले आहेत। 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली जाते। 75% वर्षांवरील नागरिकांना एसटी मधून 100% मोफत प्रवासाची सुविधा आहे। या दोन्ही गटातील प्रवाशांना त्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाने जारी केलेले ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे। हे ओळखपत्र नसल्यास त्यांना कोणत्याही सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि त्यांना पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागेल। एसटी महामंडळाने हे नवे नियम काही महत्त्वाच्या उद्देशांसाठी लागू केले आहेत। सवलतीचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच मिळावा यासाठी हे ओळखपत्र उपयोगी ठरतील। या नियमांमुळे महामंडळाच्या प्रवाशांची अचूक नोंद ठेवणे सोपे जाईल, ज्यामुळे भविष्यातील योजनांचे योग्य नियोजन करता येईल। प्रवाशांची संख्या आणि सवलतींमुळे होणाऱ्या खर्चाचा नेमका अंदाज या नियमांमुळे महामंडळाला घेता येईल। या नवीन नियमांमुळे एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकरच एसटी महामंडळाचे ओळखपत्र काढून घ्या।